मंडळी, आपण या काळामध्ये एक वाक्य हमखास वापरतो, ते म्हणजे तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. मग या तिळगुळाचं काय महत्त्व आहे बरं? तर तिळाचं अनन्यसाधारण महत्त्व या संक्रांतीच्या काळात आहे. तीळ जे असतात ना, या तिळामध्ये स्निग्धता असते, स्नेह असतं आणि या काळामध्ये थंडी वाढलेली असते, वातावरणामध्ये गारवा त्या ठिकाणी असतो. त्यामुळे माणसाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून जर तीळ प्राशन केले, तीळ खाल्ले तर आरोग्य त्याद्वारे उत्तम राहतं. म्हणून तिळाचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर गुळ वापरायला सांगितलं आहे. गुळामध्ये मधुरता असते आणि गुळाने थंडीमध्ये आरोग्य माणसाचं चांगलं राहतं, म्हणून गुळाचा वापर करायचा, जेणेकरून आरोग्य या काळामध्ये चांगलं राहावं. तसेच अजून सांगायचं म्हणजे तिळासारखं स्नेह वाढावं व गुळासारखी मधुरता प्रत्येकामध्ये राहावी, म्हणून तिळगुळ सगळ्यांना देण्याची प्रथा या संक्रांतीच्या काळात आहे. तसेच तिळाचं अजून महत्त्व या संक्रांतीच्या काळामध्ये शास्त्र आपल्याला सांगतं. या संक्रांतीच्या काळात शास्त्र असं सांगतं की तुम्ही काय करा, तिलमिश्रित उदकाने स्नान करा. म्हणजेच काय, पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान त्या ठिकाणी करा. तसेच स्नानाच्या आधी तिळाचं उटणं तयार करा व ते सगळ्या अंगाला त्याचं लेपन करा, जेणेकरून तुमची त्वचा उत्तम राहील. व त्यानंतर तिलमिश्रित उदकाने स्नान करा. त्यानंतर अजून सांगायचं म्हणजे या काळामध्ये देवतांसाठी तिल होम करण्याला सांगितलं आहे व आपल्या पितरांसाठी तिल तर्पण संक्रांतीच्या काळामध्ये करायला सांगितलं आहे, जे की विशेष फळ देणार त्या ठिकाणी आहे. तसेच या काळामध्ये अजून काय करावं, तर शास्त्र या काळामध्ये असं सांगतं की स्त्रियांनी या काळामध्ये नवं भांड, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र आदी गोष्टी यथाशक्ती दान करावीत, जेणेकरून स्त्रियांचं सौभाग्य या काळामध्ये वाढेल. यामध्ये हे दान करत असताना सत्पात्री ब्राह्मणाला याचं दान त्या ठिकाणी करावं व त्याद्वारे आपलं सौभाग्यवर्धन स्त्रियांचं या संक्रांतीच्या काळामध्ये होईल. अशा प्रकारे या संक्रांतीच्या काळातील दानाचं आणि तिळाचं महत्त्व आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे.